मंत्री निर्मला सीतारामन या संसदेमध्ये आता पोहोचल्या आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी राष्ट्रपतींची भेट देखील घेतलेली आहे आणि यानंतर आता थोड्याच वेळात बजेट सादर होईल आणि त्या अनुषंगानं बजेटबद्दल आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत या क्षेत्रातले आर्थिक क्षेत्रातले मान्यवर तज्ञ आहेत। मला नागपूरमध्ये आपले प्रमुख पाहुणे आशुतोष वाकरे सर आहेत, मला त्यांच्याकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी मला समीर देखे यांना एक प्रश्न विचारायचा आहे। समीर, बऱ्याच जणांचं लक्ष या बजेटकडे याच्यासाठी आहे की याच्यात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा कमी होतो का, टॅक्सेशन मधला कुठला रिलीफ होतो का? पण टॅक्सेशन तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही काहीतरी उत्पन्न मिळवता किंवा तुम्ही काहीतरी नफा मिळवता। तर मुद्दा असा आहे की हे बजेट सादर होताना लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी या बजेटकडे सामान्य गुंतवणूकदारांनी, सामान्य भारतीयांनी कसं बघायला हवं? नकळतपणे सामान्य गुंतवणूकदार खूप मोठी रिस्क घेऊन बसतात आणि त्यामुळे त्यांचा जो 8 ते 9 तासाचा कामाचा वेळ आहे त्यावरती देखील ते परिणाम करून घेतात। त्यात नीट परफॉर्मन्स होत नाही, मग परत तो झालेला लॉस आहे तो तिकडनंच भरून काढायचा प्रयत्न करतात। या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, रिॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट टाळली पाहिजे। बजेटकडे अशा दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतं की सरकार आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना देत असतं की मे बी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट वाढणार आहे का, कन्झम्पशन रिलेटेड गोष्टींवरती बूस्टर डोस मिळणार आहे। अशा पावलांना ओळखून त्याप्रमाणेची 8 ते 10 वर्षाच्या दृष्टिकोनातल्या गुंतवणुका जर आपण केल्या तर त्या स्टेबल इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतात। जर आपण पटकन आता हात धुवून घेऊया काहीतरी अनाउन्समेंट केली याच्यामधनं, तर मला वाटतं ज्यांची कॅपॅसिटी 1-2 कोटी इन्व्हेस्टमेंटच्या आतमधली आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ट्रॅपमध्ये अडकू शकतात। त्यापासून त्यांनी जितकं लांब राहावं असा माझा तरी विचार आहे। अगदी वाकरे सर आपल्याबरोबर नागपूरमधून जोडले गेलेले आहेत। आशुतोष सर, आज बजेटमध्ये कृषी क्षेत्राचं सुद्धा खूप लक्ष असणार आहे। कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा होतात का? शेतकरी बांधव याकडे लक्ष ठेवून आहेत। तुम्हाला काय वाटतं, एकंदरीतच या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी काही भरीव तरतूद असेल का? काही नवीन योजना असतील का? त्यात जो एक निधी आहे तो वाढेल का? 6,000 वरून तो 9,000 जाईल का? अशा प्रकारे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काय आपलं या संदर्भात मत आहे? मी कृषी क्षेत्राबद्दलची तुम्हाला एक उदाहरण देतो कापसाबद्दलचं। मी नागपूरचा आहे आणि हा आमचा कापसाचा पट्टा आहे सगळा। कोविडमध्ये काय झालं होतं, कोविडच्या नंतर ना कापसाचे भाव हे खूप वर गेले होते। म्हणजे 1 लाख पर्यंतचा भाव गेला होता। ते कॅन्डी का बेल जे काही असतं ते त्यांच्या युनिट्समध्ये, म्हणजे राजस्थानमध्ये वगैरे। आता हे सगळं याच्यासाठी झालं होतं कारण की जागतिक जे भाव होते कापसाचे ते पण वर गेले होते आणि त्या पर्यायाने आपल्या भारतातले भाव वर गेले होते। आणि शेतकरी जो खरोखर ज्याचे छोटे 1 एकर किंवा असे लहान शेतकरी असतात ते अजूनही, म्हणजे मी 2021 नंतर आता 2025-26 मध्ये आपण बोलतोय, ते अजूनही खूप काय म्हणतात त्याला, स्वप्नाळू डोळ्यांनी ते आठवतात की अरे ते काय छान दिवस होते जेव्हा आपल्याला इतका भाव मिळाला होता। आता तुम्ही बघा, याच्यामध्ये शेतकऱ्याला हा भाव मिळाला कारण की जागतिक म्हणजे अमेरिकन मार्केटमध्ये कापसाचा भाव वर गेला। आता कापसाचा भाव तिकडे वर गेला हे भारताच्या शेतकऱ्याला, म्हणजे अगदी नागपूरच्या जवळपास जिकडे ते राहतात, अमरावती परतवाड्याच्या छोट्या छोट्या, त्यांना हा भाव कसा कळला? तर त्यांना हा भाव कळला होता कारण की सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत आणि MCX वर कॉटन फ्युचर्स ट्रेड व्हायचे। आणि MCX कॉटन फ्युचर्स आणि ग्लोबल कॉटन फ्युचर्स यांचं खूप 100% कोरिलेशन होतं प्राइसिंगचं। आता तुम्ही बघा कसं आहे की जेव्हा हे झालं तर जितका जास्ती शेतकऱ्याला आनंद झाला तितकाच त्या लोकांना जास्ती भाव द्यावा लागला जे लोक पैसे, म्हणजे जे लोक घेत होते कापूस। आणि पुढच्या 1-2 वर्षांमध्ये अशा काहीतरी निर्णय घेण्यात आले की ज्याच्यापायी MCX वरचे कॉटनचे फ्युचर्स हे एकदमच बंद झाले। कारण की तुम्ही जागतिक बाजारपेठेत जे भाव होतात ते तर तुम्ही बदलवू शकत नाही। आणि मग शेतकऱ्याला लाभ नको मिळायला म्हणून काय करता येतं तर MCX, आणि याच्यावर MCXने खूप विरोध केला होता की असं नका करू चांगलं, कारण की मार्केटमधली लिक्विडिटी चालली गेली होती। म्हणजे शेतकऱ्यांनी सेबीवर मोर्चा नेला होता की कॉटन फ्युचर्स परत सुरू करा म्हणून। मग नंतर पुन्हा फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आली, फायनान्स मिनिस्ट्रीने चालू केलं आणि आता परिस्थिती अशी आहे की जे ते कॉटन फ्युचर्स जे बंद झाले होते ते पुन्हा चालू झाले आणि आता कॉटन फ्युचर्सच्या डिलिव्हरीज व्हायला लागल्या MCX वर। तर म्हणजे हे अशी खाली जाऊन पुन्हा वर आली आहे। तर याला धरून
अशी एक कुठेतरी या क्षेत्रातली या वर्तुळातल्या कृषी किंवा जनरल लोकांचं म्हणणं आहे की जर का ही सक्सेस स्टोरी राहू शकते कॉटनची आणि जर का आपल्याला विकसित भारत करायचा आहे तर आणि कमोडिटी मार्केटला जर का आपल्याला वर उचलायचं आहे तर काहीतरी असं या क्षेत्रामध्ये येईल आहे. म्हणजे 6,000चं 9,000चं नेमकं काय येईल ते नाही माहित, पण असं करावं लागेल की गोल्ड म्हणा गोल्ड, कॉटन म्हणा कॉटन, या सगळ्याचे आपण जे आहे तिकडे काहीतरी होईल, हे होऊ शकतं. ठीक आहे सर. अगदी. खरं तर दीर्घकालीन शाश्वतेसाठी या सुधारणांची गरज आहे, त्या दृष्टीनं काही होतंय का बघावं लागेल. असे सगळे जण संपर्कात राहा. एक आपण संसदेमध्ये नजर टाकूया, काय नेमकं सध्या संसदेतून एक महत्त्वाची अपडेट येते. तर काही वेळामध्ये आता बजेट सादर होणार आहे. संसद भवनमध्ये कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि कॅबिनेटच्या मंजुरीनंतर बजेट सादर होणार आहे. 11 वाजता बजेट सादर होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या घडामोडीकडे लागलेलं आहे. तर गृहिणी नोकरदारांना काही दिलासा मिळतोय का हे बघायचंय. सध्या आपण संसदेतली ही दृश्य पाहतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय. कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हे बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेमध्ये मांडतील. बजेट तयार करण्यापासून ते सादर करण्यापर्यंत या काही औपचारिकता असतात, सरकारी प्रक्रिया असतात ज्या दरवर्षी पार पाडाव्या लागतात आणि त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपतींची भेट काही वेळापूर्वी अर्थमंत्र्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आता कॅबिनेट मीटिंग होत आहे आणि या मीटिंग नंतर अर्थमंत्री हे बजेट लोकसभेत सादर करतील. संसदेमध्ये काही वेळातच देशाचं बजेट सादर होणार आहे. या बजेटकडे अनेकांच्या नजरा आहेत. अर्थात त्या या अर्थानं की कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, त्याचबरोबर आरोग्य किंवा इतर सुद्धा क्षेत्रांना या बजेटच्या माध्यमातून नेमकं काय मिळतं, सामान्य करदात्यांना कुठला आणखी रिलीफ मिळतो का, जो की गेल्या वर्षी देण्यात आलेला होता, आणि त्याचबरोबर शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना सुद्धा कुठला दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्री या बजेटच्या माध्यमातून करतात का, अशा अनेक अपेक्षा आहेत देशवासियांना या बजेटकडून. आता नेमकं काय मिळतं त्याचं उत्तर आपल्याला काही वेळातच मिळायला सुरुवात होईल जेव्हा प्रत्यक्ष अर्थमंत्री हे बजेट सादर करतील. तर आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये संसदेमध्ये बजेट सादर होईल आणि बजेट एकदम सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना कळेल. खरं तर हा अत्यंत किचकट विषय असतो, मात्र हा किचकट विषय सोप्या भाषेमध्ये सध्या आपण झी 24 तासच्या या सगळ्या निमंत्रित पाहुण्यांकडून समजावून घेतो आहोत. बजेट कसं असेल या संदर्भातल्या अपेक्षा नेमक्या सगळ्या घटकांच्या काय आहे ते जाणून घेतोय. त्याचप्रमाणे काय काय नेमका दिलासा मिळू शकतो याविषयी सुद्धा आपण चर्चा करतोय. निखिलेश सोमण सरांकडे जाते. आर्थिक घडामोडींचे जाणकार आहेत, सोनं चांदी आणि गुंतवणूकदार ह्या सगळ्याच विषयांवर ते खूप छान बोलतात. सर, सगळ्यात महत्त्वाचं आता जो येणारा काळ आहे तो एक अस्थिरतेचा आहे असं एकंदरीतच आपण आर्थिक पाहणीचा जो सर्वेक्षणाचा अहवाल आला त्यामधून सुद्धा पहिलं वाक्य हेच होतं. तर अशा या सगळ्या अस्थिरतेच्या वातावरणामध्ये नेमकं सामान्य जनतेनं कसं वागायचं आहे, गुंतवणुकीच्या दृष्टीनं म्हणूया किंवा एकंदरीतच बचत, कारण सध्या बचतीला फार स्कोप कमी आहे असं म्हटलं जातं, खर्चाचं प्रमाण वाढलं गेलंय. त्याच्यावर आपण किचन बजेट नेमकं प्रत्येकाने कसं सांभाळलं पाहिजे आपल्या घराचं, काय तुम्ही सांगाल? बघा, अस्थिरतेकडे तर आपण गेले काही दिवस बघतोय की हे युक्रेन रशिया युद्धापासून खरं म्हणाल तर ह्याला सुरुवात झाली काही वर्षांपूर्वी आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जागतिक पातळीवरती आपण जे म्हणतो की ग्लोबल टर्मोइल हे सुरू झालं, त्याची सुरुवात खरी त्यावेळेपासून झाली होती आणि आता ते हळूहळू आपल्याला वाढताना चित्र दिसतंय. गेल्या वर्षीपासून आपण टॅरिफ हा नवीन एक शब्द शिकलो आणि तेव्हापासून आपण सगळीकडे म्हणजे अगदी पानवाल्यापासून रिक्षावाल्यापर्यंत देखील टॅरिफ हा शब्द प्रचलित झाला आणि याच्यामुळे थोडंसं आता आपण जर आपला कालचा आलेला लेटेस्ट आर्थिक आपण सर्वेक्षण आपण जर बघितलं तर आपल्या सरकारने देखील एक पुसटशी त्याच्यामध्ये चिंता व्यक्त केली आहे की जर काही क्रायसिस पुन्हा मोठा उद्भवला, जसं 2008 मध्ये सबप्राईम आपण बघितलं, 2026 मध्ये असे काही खरंच घडलं तर, म्हणजे ही शंका आहे घडेल की नाही हे आपल्याला येणारा काळच सांगेल, तर कदाचित त्याची व्याप्ती आणि त्याचा जो परिणाम आहे तो 2008च्या क्रायसिस पेक्षा देखील मोठा असेल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मध्यमवर्गीय आणि सामान्य गुंतवणूकदारांनी प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जसं म्हणतो की घरचं बजेट तर हात मिळवणी ठीक आहे, त्यांचं आपण जेवढी तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की आपला खिसा बघून, म्हणजे आपण मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे की अंथरूण बघून पाय पसरावे, तर ती आपल्याला थोडीशी वृत्ती आता अंगी बाणवावी लागेल. कारण बरेच वेळा आपण बघतो की आपले जे काही खर्च असतात ते कधी कधी अनावश्यक ह्या कॅटेगरीमध्ये देखील असतात, त्याच्यापेक्षा बचतीला जास्त महत्त्व द्या. आणि दुसरं जसं तुम्हाला म्हटलं की दीर्घकालीन थोडासा व्ह्यू ठेवला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदारांनी देखील, तो शेअर बाजारातला गुंतवणूकदार असू देत किंवा अगदी मेटल म्हणजे सेक्टरमधला
मधला गुंतवणूकदार असू देत किंवा MCX वर ट्रेड करणारा, पण थोडासा दीर्घकालीन व्ह्यू ठेवला पाहिजे. कारण जर खरी तशी काही अस्थिरता निर्माण झाली तर आपल्याला प्रचंड उलथापालथ बघायला मिळेल. सगळ्याच वित्तीय आपण म्हणूया की एक जसं आपलं राजकारण असतं तसं एक वित्तीय राजकारण पण असतं, त्याच्यामध्ये एक प्रचंड उलथापालथ बघावी लागेल. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही आत्तापासून एक तयारी करणं आवश्यक आहे. आणि जी काही तुम्ही गुंतवणूक कराल त्याच्यामध्ये, कारण बघा एक लक्षात ठेवा की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व असं आहे की बरेच वेळा आपण हे 2008 पासून बघत आलेलो आहे की अगदी कुठलाही एखादा शेअरचा भाव 100 वरनं 2000 वरती जातो आणि 2000 वरनं परत तो 200 वरती पण येतो. तर ह्या ज्या सगळ्या उलथापालथी असतात किंवा ह्या ज्या सगळ्या चढ उतार असतात ह्याच्यामध्ये ट्रेडरचं नुकसान होऊ शकतं, कारण त्याला जर त्याचा योग्य अंदाज आला नाही तर तो ट्रॅप होऊ शकतो. पण गुंतवणूकदारांनी आपण बघितलंय की मार्केट असू देत, शेअर बाजार किंवा कुठलाही इतर तत्सम ॲसेट लॉंग टर्ममध्ये त्यांना भरभरून परतावा दिलेला आहे. त्यामुळे अशी जर काही अस्थिरता निर्माण झाली आणि जर खरंच काही आपल्या आर्थिक त्याच्यावरती परिणाम झाला तरी पण दीर्घकालीन जर आपण बघा कोविड पण येऊन गेला तेव्हा मी म्हटलं होतं की रामकृष्ण आले गेले त्यावेळी जग का ओसची पडले असं मी एका चॅनलवर म्हटलं होतं. कोविड पण आपण बघितलं की कालांतराने गेला आणि त्याच्यानंतर बाजार कुठे गेला आपण बघितलं. त्याच्यामुळे ह्या सगळे चढ उतार हे चालूच असतात. फक्त अति शॉर्ट टर्म विचार त्या माणसाने करू नये ज्या माणसाला खरं जसं मगाशी आपल्या सहकारी दिघ्यांनी पण सांगितलं की तुमचं जे मुख्य प्रोफेशन आहे किंवा तुमचं जे मुख्य नोकरी आहे तर त्याच्यावरती जास्त फोकस ठेवून तुम्ही तिथे जास्तीत जास्त काम करून तिथून तुम्हाला उत्पन्न कसं वाढवता येईल याच्याकडे बघा. आलेल्या उत्पन्नातनं पहिली तुमची बचत करा आणि उरलेल्या पैशामध्ये जर तुम्ही तुमचं घर चालवलं तर मला वाटत नाही की येणाऱ्या काळामध्ये असे जरी काही आपल्याला म्हणजे आर्थिक चटके बसले म्हणा किंवा काही उलथापालथ झाली तरी त्याची झळ फारशी मध्यमवर्गीय कुटुंबाला बसणार नाही. त्याच्यामुळे बचतीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि थोडासा दीर्घकालीन त्यांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजे, मग ॲसेट क्लास कुठलाही असू देत. ठीक आहे. जर आर्थिक पाहणी अहवाल बघितला तर त्याच्यात थोडीशी एक कन्सर्निंग गोष्ट आहे की ती म्हणजे 2008 सारखा एखादा ग्लोबल क्रायसिस हा येण्याची 10 ते 20% शक्यता वर्तवलेली आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये. गौरी पिंपळे, माझा प्रश्न तुम्हालाच आहे. तुम्ही बरेच असे आर्थिक अहवाल बघितलेले असतील देशाचे जे बजेट आधी सादर होतात. यापूर्वी अशी कधी शक्यता वर्तवण्यात आलेली होती का आणि त्याची प्रोबॅबिलिटी किती असते असं काही घडण्याची? नाही, आधीच्या कुठल्याही आर्थिक अहवालामध्ये अशी कुठली शक्यता वर्तवण्यात आलेली नव्हती. असं पहिल्यांदाच झालंय की साधारणपणे 10 ते 20% 2008 मध्ये जो अमेरिकेमध्ये बँकिंग क्रायसिस झाला होता ज्याला सबप्राईम क्रायसिस म्हटलं जातं तशा प्रकारचा ग्लोबल क्रायसिस येईल 2026 मध्ये येण्याची शक्यता वर्तवलेली आहे. येईलच असं त्याचा अर्थ नाहीये, पण कदाचित येऊ शकते. इतकं ग्लोबल फायनान्शियल सिस्टममध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेला जर फटका बसला तर त्याचा फटका इतर देशांना बसतो आणि तो फटका बसू नये या दृष्टीने बजेटमध्ये काही तरतुदी केलेल्या असतील. आणि त्याचबरोबर आर्थिक पाहणी अहवालाचा विषय निघाला म्हणून त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये असंही म्हटलं की आत्तापर्यंतचं जे जिओपॉलिटिक्स जे आहे ते सगळं ऑइल आणि गोल्ड याच्याशी रिलेटेड राहिलेलं होतं, पण याच्या पुढे येणारं जे आहे ते ऑइल आणि गोल्ड तर आहेच, पण त्याचबरोबर AI आणि ऑल रेअर अर्थ मिनरल्स त्याच्याबरोबर प्रेशियस मेटल्स हे सगळे आहेत ते आता पुढच्या जागतिक अर्थकारणाला दिशा देणार आहेत. त्याच्यामुळे या बजेटमध्ये पण AI आणि रेअर अर्थ मिनरल्स बद्दल काही तरतुदी असतील तर नक्कीच त्याचा विचार त्यांनी खास भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलेला असेल. अगदी या आर्थिक पाहणीच्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं होतं लठ्ठपणावर मला वाटतं भर दिला की भारतीयांचं आरोग्य आता कुठेतरी लठ्ठपणाकडे जाते आणि त्या दृष्टीनं मला वाटतं काहीतरी आरोग्य क्षेत्रात खूप काही बदल होतील किंवा त्या संदर्भातल्या काही योजना होतील असं आहे. सोमन सर, तुम्हाला काय वाटतं, कारण हा खूप प्रकर्षानं मुद्दा मांडला गेला होता. ओबेसिटीचा उल्लेख मला वाटतं आतापर्यंत फक्त आपल्याकडे जे जिम ट्रेनर आणि जे डॉक्टर आहेत तिथेच हा शब्द फारसा वापरला जातो, जरी तो फार ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तरी मला असं वाटतं आर्थिक सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदा याचा उल्लेख केला. ह्याचा आपण दुसरीकडे असंही म्हणू शकतो की काही वेळेला असं लोकांना सर माफ करा, थोडंसं थांबव. तुम्ही एक अपडेट आहे तेवढी प्रेक्षकांना आपल्याला सांगावी लागेल. बजेट बद्दलचीच आहे. तर कॅबिनेटची या बजेटला मंजुरी मिळालेली आहे. आता ही फक्त औपचारिकता असते, ही एक महत्वाची औपचारिकता पार पडलेली आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता हे बजेट थोड्याच वेळात संसदेमध्ये अर्थमंत्री सादर करणार आहेत. कॅबिनेट बैठक आत्ता झाली. पंतप्रधान मोदी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि या कॅबिनेट मीटिंगमध्ये बजेटला मंजुरी देण्यात आली आहे आणि आता थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट संसदेमध्ये मांडतील. ठीक, अगदी सर आपण मुद्दा पूर्ण करा. हा, तर मी जसं म्हटलं की पूर्वी ओबेसिटी आपण हा जो शब्द वापरायचा होता तसा आपण जर बघितलं तर मला असं वाटतं की ह्या वर्षीच्या बजेटमध्ये हेल्थकेअर ह्या
सेक्टरमध्ये नक्कीच सरकार जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करेल. कारण बघा आपल्याकडे आपण दरवर्षी बघतो की त्यांनी बरेच वेळेला ते नवीन एम्स सुरू करतात किंवा हॉस्पिटल सुरू करतात. मागच्या वर्षी त्यांनी म्हटलं होतं की जिल्हा पातळीवरती एक रुग्णालय विशेष सुरू केलं जाईल आणि अशा ज्या तरतुदी आहेत. कारण बघा त्यांनी थोडंसं लाईफस्टाईलवरती पण प्रकर्षाने आपल्याकडे उल्लेख केलाय. कारण आपण बघतोय की या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतोय की आपल्याकडे म्हणजे हा विषय नाही पण सांगायला मला खेदाने असं वाटतंय की हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि तरुण वयातली त्याच्यामध्ये माणसं दगावत आहेत. ह्याचं प्रमुख कारण असं आहे की अपुरी झोप म्हणा किंवा त्यांची लाईफस्टाईल सतत एक रॅट रेस मध्ये राहण्याचं एक जे प्रमाण आपल्याकडे वाढत चाललंय दिवसेंदिवस, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी कुठेतरी इनडायरेक्टली ते तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे आता मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी पण बघतो की आमच्याकडे देखील म्हणजे माननीय निर्मला सीतारामनच आपल्याला वेळ देत नाहीत आणि मग त्याच्यामुळे ते रिटर्न भरायची एक गडबड. बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट देखील याचा शिकार झालेले आपण बघितलेत गेल्या काही वर्षात. तर लाईफस्टाईल थोडीशी चेंज व्हावी या दृष्टीने देखील आता सरकार याच्यामध्ये काही करते का बघूया. कामाच्या वेळा त्या दृष्टीने वाढतायत, काहीतरी pressure वाढतायत. नवीन नॉर्म्स वगैरे येऊ शकतात हा budget म्हणजे जसं मध्ये आपण हो, म्हटलं तशा होतं बातम्या की पण आल्या होत्या. 72 तास काम करायच्या ऐवजी थोडं कमी करूया वगैरे त्याप्रमाणे बघूया. आशुतोष सरांकडे मला जायचंय. आशुतोष सर, तुम्ही चर्चा ऐकलेली आहे, ग्लोबल क्रायसिसची शक्यता सुद्धा आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आलेली आहे. ते आणि आणखी काही तुमचे मुद्दे असतील तर बोला त्याबद्दल. या अहवालामध्ये ना एक किंवा दोन खूप महत्वाचे मुद्दे हे आहे की पहिल्यांदा असं झालंय की छोटा निवेशक जो आहे भारतातला त्याचं शेअर बाजारामधलं होल्डिंग जे आहे ते FII पेक्षा जास्ती, म्हणजे आपण जे DIIच्या माध्यमातून जातो, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पेन्शन, PFRDA वगैरे, तर सध्या अशी परिस्थिती आहे की DIIचं होल्डिंग हे FIIच्या होल्डिंग पेक्षा जास्ती झालंय. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे तर मॅक्रो मोठं पिक्चर झालं आणि एक मायक्रो पिक्चर हे आलंय की आधी घरगुती जे सेव्हिंग होती, बचत होती, त्याच्यामध्ये 100तनं 2 रुपये म्युच्युअल फंडमध्ये जायचे आणि 40 रुपयाच्या जवळपास FD मध्ये असायचे. आता परिस्थिती अशी आहे की ते 2चे 15 झाले आहे. तुम्ही कल्पना करा, पहिले 2 रुपये FDत जायचे, आता 15 रुपये FD म्युच्युअल फंडमध्ये जायचे, आता 15 म्युच्युअल फंडमध्ये चालले आणि FD मध्ये जे 40 जायचे ते कमी होऊन 25 रुपयावर म्हणजे 25 वर आले. म्हणजे की जे सर्वसामान्य जो लहान गुंतवणूकदार आहे तो भारताच्या शेअर बाजारामध्ये आता लहान नाही मोठा प्लेअर झालेला आहे. आणि FDचे नियम हे शेअर बाजारात नाही चालत. तुम्ही FD कडे लक्ष नाही दिलं तरी मला त्याचा वाटतं इंटरेस्ट मिळत राहतो. सर्वसामान्यांचा एकंदरीतच गुंतवणुकीमधला हा कल कसा बदलत चाललेला आहे हे खूप महत्वाचं सांगता आहात.